बजटमध्ये मजुराला काय, केंद्राच्या बजटमध्ये शेतकऱ्याला काय। भाइयों और बहनों, हम किसान के भी अच्छे दिन आएंगे, आगे अच्छे दिन। शेवटची हरामखोरी, धर्मानी जातीची हरामखोरी, तानाशाही नहीं चलेगी, उखाड़ के फेक देंगे हम। जास्तवादांतर अंदर जान उखळून फेका, अडदा बापाले पाठवून दे। हम डरते नहीं, हम डरते नहीं, जो डराते हैं उसको डराते हैं हम। तानाशाही नहीं चलेगी, उखाड़ के फेंक देंगे हम। ये किसान का बेटा है, अगर चला देता है तो जमीन भी फाड़ देता है। हे निवडणूक आम्ही पाहतोय का एका कार्यकर्त्याची आहे। एका कार्यकर्त्यासाठी तुम्ही एकत्र जमलात आहे। आमची काही इच्छा नव्हती लढायची, मस्त आराम करून मजा पाहायची इच्छा होती, पण निवडणूक आली तरी गडी टरावतच होत आहे। अरे निवडणूक मतदान झुकून मागावं लागतं राजा, थोडं नम्र व्हावं लागतं लोकांसमोर, सामान्य माणसाबद्दल समोर। छाती तानना है तो दिल्ली के मंत्री के पास तान, पण सामान्य माणसासमोर तानाची छाती, या पद्धतीने समोर जायचं। आणि मग मधात आम्ही राजकुमारजी आम्ही भेटलो, म्हटलं क्या करते राजकुमार जी, लगा दो बोले घोड़ा साले। मेरी तो इच्छा ही नहीं था। राजकुमार जी बोले यार दिनेश बुक को खड़ा कर दो ना, इतना देर काय को कर रहा है। और ये चुनाव, ये निवडणूक राजकुमार जीच्या नेतृत्वात बच्चू कडू कार्यकर्ता म्हणून लढणार आहे, कार्यकर्ता म्हणून। मित्रों, ही लढाई खऱ्या अर्थानं श्रीमंतांच्या विरोधात जनतेची आहे, कार्यकर्त्याची आहे। तुम्ही दुर्बीण लावून पहा, या सगळ्या हिंदुस्थानामध्ये सामान्य माणूस हद्दपार व्हायला लागला। एका घरात नवरा बायको आमदार खासदार, काय कारण? पैसा म्हणून ना, सत्ता म्हणून ना, एका घरात। मग आम्ही फक्त मत मारायचं का? गरीब हा फक्त मतासाठी शिल्लक ठेवलाय का? मी सांगतोय, ही निवडणूक अख्ख्या देशाला कार्यकर्ता आणि गरिबांच्या साठी सन्मान निर्माण करणारी राहणार आहे। हा रिझल्ट जेव्हा येईल तेव्हा देशातले नेते पाहिल की नेतागिरी नाही चलेगी, पैसा नाही चलेगा। आमदाराचा पगार वेळेवर होतोय, खासदाराचा पगार वेळेवर होतोय, कलेक्टरचा पगार वेळेवर होतोय, आणि मजुराचा पगार 3 महिन्यानंतर। कोण बोलायला तयार आहे? पक्षाची गुलामी फक्त बोललो तर तिकीट भेटणार नाही, आणि म्हणून बच्चू कडू अपक्ष आहे, आमचा स्वातंत्र्य प्रहार आहे। त्याच्यासाठी आम्ही आहो कि हम तुम्हारे गुलाम नहीं हो सकते, कोई नेताओं के गुलाम नहीं हो सकते, हम इनके गुलाम हो सकते, आम आदमी के। आम्ही यांचे गुलाम होऊ शकतोय, आणि म्हणून विधानसभेत डर काढतो आम्ही, लाज लज्जा सगळी काढतोय आम्ही। आम्हाला भीती नाही आहे। काल एक चिठ्ठी आली, पण जास्त वादांतर अंदर जाण उखळून फेकन, अडदा बापाले पाठवून दे। त्याला आजा गिजा कोण असन, 350 गुन्हे आहे बच्चू कडूवर, दिव्यांगासाठी आणि शेतकऱ्यांसाठी 350। 4 महिने जेलात काढल्या बच्चू कडू। आला दुपट्टा घातला, नेता झाला नाही, कार्यकर्त्याची औलाद आहो आम्ही, नेत्याची नाही आहे। हटा सावन की घटा साले तू। ही लढाई आम्ही पाहतोय तुमच्या आमच्या अस्तित्वाची, अस्मितेची आहे। एकमत शेतकऱ्यासाठी मारायचं आहे, त्याची झालेली पिवणुकीसाठी मारायची आहे। अजूनही लोकांना घर भेटलं नाही, धोधो पाणी आमच्या गरीबाच्या घरात पडतंय, हे मुद्दे निवडणुकीत होत नाही। मग गरीबाचा आवाज बनणार कोण? शेपूट घालून उभं राहायचं? आम्ही बोमलणार, डाल त्या केजरीवाल सरकार टाकून द्या जेला, वहां से चिल्लाएंगे, वहां से चिल्लाएंगे। ये डर की बात नहीं, डराने वालों के लिए बात है हमारी। म्हणून आपण सगळ्यांनी लक्षात घ्या, या मंचावर सगळ्या जातीचे, धर्माचे, पंथाचे लोक आहेत। लोक जातीवर निवडणूक नेऊन पाहणार आहे। शेवटची हरामखोरी, धर्म आणि जातीची हरामखोरी। प्रत्येकाला आपापला धर्म प्रिय आहे, त्यांनी आपापला धर्म अधिक प्रिय, अधिक अभिमानाने बाळगावा, पण कोणाच्या धर्मावर निंदा करता कामा नये। प्रत्येकाचा धर्म आपापल्याला प्रिय असला पाहिजे, पण धर्मातून मस्जिदीच्या त्या एका खिडकीतून भारत मातेला पाहिलं पाहिजे, मंदिराच्या त्या कळसातून भारत मातेला पाहता आलं पाहिजे, बुद्धविहारातून भारत माता मजबूत करायची आहे।
भारत माता म्हणजे झेंडा अंगावर घेऊन नाही. जे जे काही वंचित असन, दलित असन, पिछडा असन, माझ्या गाव खेड्यातला मजूर असेल, शेतकरी असेल, कष्ट करणारा असेल, त्याच्यासाठी ही लढाई आहे. लक्षात घ्या, त्याच्यासाठी लढाई आहे. निवडणुकीत हे मुद्दे संपले. तो पयाला हा आला एवढंच टीव्हीवर दाखवतं आणि मग हे मुद्दे जिवंत राहिले पाहिजे म्हणून प्रहार आहे. सामान्य माणसाचे मुद्दे आम्ही जर एकंदरीत व्यवस्था सगळी जर पाहिली तर बजेटमध्ये आमची अवस्था काय, बजेटमध्ये मजुराला काय, केंद्राच्या बजेटमध्ये शेतकऱ्याला काय, अवस्था तर इतकी भयानक होणार आहे. 10-15 कंपन्या लहान लहान उद्योजक मारून टाकणार आहे. आता रामदेव बाबानं तिखट आणि मिरचीचं तिखट ते काय म्हणते पावडर आणि पापड तयार करणं सुरू केले. बचत गटवाले मेले मेले. मग सामान्य माणसाचा उद्योग 4 कंपन्या हिसकावून घेणार. इथला किराणावाला तफा होऊन जाईल, इथला कपडा उद्योजकवाला तफा होईल आणि सगळी सत्ता आणि पैसा 4 कंपन्याच्या हातात चालला जाईल. 4000 कोटीच्या वर ते माफ केले कंपनीला कर्ज आणि आमच्या लहान लहान कर्ज फायनान्स वाले छातीवर येते. भाऊ दे दे भैया, नाही तो निलाम करूंगा तेरा घर. काय अवस्था आहे. 75व्या वर्षामध्ये घर बांधाले, लग्न कराले, शिक्षणाची सोय कराले कर्ज काढावं लागतं, फासावर जावं लागतं. ही अवस्था आहे. 75व्या वर्षामध्ये तुम्ही आम्ही आमच्याला पण काँग्रेस असू दे, बीजेपी असू दे, कोणी असू दे, तुम्ही आमच्या वाट्याला काय दिलं. अरे स्वामीनाथन आयोग काँग्रेसने स्थापित केला, मंजूर काऊन केला नाही. धमक नव्हती तुमच्यात काँग्रेस वालो. आणि मोदीजी म्हणते भाई और बहनों हम किसान के भी अच्छे दिन आएंगे. आ गए अच्छे दिन. इथं तर फाटकी साडी भेटून राहिली. हे आहे का अच्छे दिन तुमचे. अरे 2 कोटीच्या गाडीत फिरायचं, 17 रुपयाची साडी फेकून मारायची.